बांधावरच्या शेतकऱ्याच्या पोरापासून ते रिक्षा चालकाच्या लेकीपर्यंत प्रशासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न हे अनेक विद्यार्थी बघतात। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी एमपीएससी परीक्षा साधारणपणे 18 ते 20 लाख विद्यार्थी दरवर्षी देतात। अपयशांची मोठी परीक्षा पार केल्यानंतर कुठेतरी एखादं पद मिळतं, त्यातही नियुक्तीसाठी लागणारा वेळ आहेच। आता हेच कमी होतं म्हणून की काय महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परीक्षा पद्धतीत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयानुसार 4 महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार आहेत। मात्र आयोगाचा हा निर्णय विद्यार्थ्यांना मान्यच नाहीये। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून राज्यभरात आंदोलनं सुरू आहेत। आयोगानं कोणते बदल केलेत ज्याचा विरोध होतोय, विद्यार्थ्यांचं म्हणणं काय आहे आणि या सगळ्यावर विरोधकांची भूमिका याबद्दल आपण आज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आणि भरती प्रक्रियेत होणारा मोठा विलंब टाळण्यासाठी प्रशासनानं संपूर्ण प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतलाय। एमपीएससीच्या सर्व आगामी पूर्व परीक्षा आता पारंपरिक म्हणजेच OMR म्हणजेच पेन पेपर पद्धतीऐवजी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजेच CBT या ऑनलाईन पद्धतीनं घेतली जाईल। मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी या मोठ्या निर्णयाची अधिकृत घोषणा केली। नवीन सुधारणांनुसार परीक्षा संपल्यानंतर अवघ्या 21 दिवसांच्या आत निकाल जाहीर करणं आणि एकाच वर्षाच्या आत संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करणं हे आयोगाचं मुख्य उद्दिष्ट असणार आहे। उमेदवारांचे हित आणि वेळेची बचत लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आल्याचं भीमनवार यांनी स्पष्ट केलंय। मात्र परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या निर्णयावर एमपीएससी समन्वय समिती आणि विद्यार्थ्यांनी तीव्र शब्दात आक्षेप घेतलाय। खासगी एजन्सी मार्फत घेतल्या जाणाऱ्या ऑनलाईन परीक्षांमध्ये यापूर्वी पेपर लीक, तोतिया उमेदवार बसवणं आणि तांत्रिक गैरप्रकार झाल्याची अनेक उदाहरणं आहेत। यामुळे आयोगाच्या स्वायत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो। याशिवाय दुसरा मोठा बदल म्हणजे ऑप्शनल विषय रद्द करण्यात येणार आहे। 2027 पासून आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतून ऑप्शनल सब्जेक्ट पूर्णपणे वगळण्याचा निर्णय आयोगानं जाहीर केलाय। या बदलामुळे आता उमेदवारांना वैकल्पिक विषयांचं टेन्शन घेण्याची गरज नसेल असं आयोगानं म्हटलंय। तामिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहार यासारख्या अनेक राज्यांनी आपल्या लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षांमधून वैकल्पिक विषय यापूर्वीच हद्दपार केलेत। याच धर्तीवर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। तसेच गट ब अराजपत्रित आणि गट क पदांच्या भरतीसाठी आता मुलाखती घेतल्या जाणार नाहीत। आणि शेवटचा चौथा मोठा बदल म्हणजे बहुतांश पूर्व परीक्षा वर्षातून अनेकदा घेतल्या जातील। राज्यसेवा गट ब आणि गट क पूर्व परीक्षा वर्षातून 2 किंवा अधिक वेळा होणार आहेत। यामुळे उमेदवाराला त्या वर्षात एकापेक्षा जास्त संधी मिळतील आणि त्यातील कोणत्याही एका परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास ते मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरू शकतील। आयोगानं तर आपली बाजू स्पष्ट करत या नवीन बदलांमुळे विद्यार्थ्यांचा वेळ कसा वाचेल असं स्पष्ट केलंय। मग विद्यार्थी या निर्णयाला का विरोध करत आहेत ते पुढच्या काही मिनिटात समजून घेऊया। एमपीएससीची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाली तर पेपर लीक होईल आणि हा पेपर मोठ्या रकमेत विकला जाईल अशी भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे। त्यामुळे ते या निर्णयाचा विरोध करतायत। ऑनलाईन परीक्षा पद्धतीमुळे ग्रामीण भागातील तसेच सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागतं। याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा झाली तर विद्यार्थ्यांना त्याची डमी उत्तरपत्रिका मिळणार नाही, ज्यामुळे आपण कोणत्या प्रश्नाची काय उत्तरे लिहिली हे त्यांना समजणार नाही। त्यामुळे जर त्यांच्या उत्तरात अनियमितता आढळली तर त्यांना आयोगाकडे दावा करता येणार नाही असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। ऑफलाईन पेपर पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी मिळते। त्यामुळे जर त्यांच्या उत्तराला चुकीचं ठरवलं गेलं तर आयोगाकडे दावा करता येतो, पण ऑनलाईन मध्ये हा पर्यायच उपलब्ध नाहीये। त्यामुळे विद्यार्थ्यांचा ऑनलाईन परीक्षेवर आक्षेप आहे। यासोबतच आणखी एक मोठा बदल जो आयोगातर्फे केला जाणार आहे तो म्हणजे नॉर्मलायझेशन।
नॉर्मलायझेशन म्हणजे कठीण व सोपा पेपर जर काढण्यात आला तर नॉर्मलायझेशनच्या माध्यमातून गुण दिले जातील, परंतु याच्यातही मोठा घोळ व गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा रद्द करणं, ऑफलाईन पद्धतीनंच परीक्षा घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जाते. राज्यात सर्वात जास्त विद्यार्थी जी परीक्षा देऊन अधिकारी होण्याचं स्वप्न पाहतात, त्याच स्वप्नांवर आता सरकार माती घालवतंय असा आरोप आता विद्यार्थ्यांकडून केला जातोय. राज्यात परीक्षा घेण्यासाठी सर्वात सक्षम यंत्रणा किंवा एजन्सी एमपीएससी ला समजलं जातं, पण याच एमपीएससी न पुढील होणाऱ्या आयोगाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येतील असं एक परिपत्रक जारी केलं आणि विद्यार्थी थेट रस्त्यावर उतरले. पुणे, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अहिल्यानगर राज्यातील अशा विविध भागांमध्ये विद्यार्थ्यांकडून आंदोलनं सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर मध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या आंदोलनात विठ्ठल कांगणे सर, सामाजिक कार्यकर्ते रविराज साबळे, अभिजित दिपके, आमदार रोहित पवार, दीपक केदार, रविकांत तुपकर यांनी सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली होती. लातूर जिल्हा विद्यार्थी समन्वय समिती लातूरच्या वतीनं काढण्यात आलेल्या महामोर्चात विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. बहुतेकांच्या हातात आमच्या घामाची आणि मेहनतीची किंमत द्या, एमपीएससी परीक्षा ऑफलाईन झाली पाहिजे अशा आशयाचे फलक होते. कृती समितीनं लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सुद्धा दिलं. एमपीएससीच्या सीबीटी व नॉर्मलायझेशन विरोधात काँग्रेसचे बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन बेलापूर इथं गेले 3 दिवसापासून सुरू आहे. काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. मध्य प्रदेशात व्यापम नोकर भरती घोटाळा झाला होता, परंतु आपल्याकडील एमपीएससी नोकर भरतीचा घोटाळा हा व्यापमपेक्षा मोठा आहे. एमपीएससी ची सर्व व्यवस्थाच भ्रष्ट झाली आहे असा आरोप हर्षवर्धन सपकाळांनी केला. सपकाळ पुढे म्हणाले की भाजपा महायुतीचं सरकार मूक, बहिर व आंधळ आहे. यांच्याशी चर्चा कशी करावी हाच प्रश्न आहे. या सरकारला एक परीक्षाही व्यवस्थित घेता येत नाही. ऑनलाईन परीक्षेचे कंत्राट काही विशिष्ट लोकांच्या खासगी कंपन्यांना देण्यात आले. पैसे घेऊन नोकऱ्या दिल्या जात आहेत. पारदर्शकता नाहीये. तसेच नवीन पद्धत भ्रष्टाचाराचे रॅकेट असून खासगी कंपनीकडून घेतल्या जाणाऱ्या ऑनलाईन पद्धतीवर विद्यार्थ्यांचा विश्वास नाहीये. मागण्या पूर्ण होईपर्यंत काँग्रेस पक्ष गप्प बसणार नाही. तातडीनं मागण्या मान्य करा, अन्यथा आंदोलनाचा हा वणवा राज्यभर पेटेल असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय. राज्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं भविष्य सध्या टांगणीला लागलंय. राज्यभरात निदर्शनं सुरू आहेत. मात्र गेल्या एका आठवड्यापासून सुरू असलेल्या या आंदोलनांकडे एकही सरकारी किंवा एमपीएससीचा अधिकारी फिरकलेला नाहीये. त्यामुळं महायुती सरकार हे सगळं जाणीवपूर्वक करत आहे का असा प्रश्न विचारला जातोय. गरीब विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा सरकारचा हा पॅटर्न कधी बंद होणार हा प्रश्नच आहे.